सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या जीवन प्रवासावर आधारित भित्तिचित्रांचं आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लोकार्पण करण्यात आलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या ज्ञानशिल्पाचं लोकार्पण पार पडत आहे। सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाची माहिती या भित्तिचित्रांच्या माध्यमातून देण्यात आली। या लोकार्पण प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तांबे यांनी। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ज्या ज्योतिशिल्पाचं आहे ते या ठिकाणी लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते जे आहे ते पार पडताना आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी संपूर्ण जे सावित्रीबाईंचा जो प्रवास आहे तो या ठिकाणी भित्तिचित्राच्या स्वरूपात जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि त्याचं लोकार्पण या ठिकाणी वहिनींच्या हस्ते। वहिनी, काय भावना आहेत आज या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचं जे आहे ते अनावरण तुमच्या शेवटी अनावरण आत्ताच ह्या शिल्पाचं झालेलं आहे। त्याच्यामध्ये प्रत्येक शिल्पामध्ये सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांचा पूर्ण जीवन प्रवास सांगितलेला आहे। मी पाहते अत्यंत सुंदर हे शिल्प केलेले आहेत। त्याच्या खाली त्यांची पूर्ण जे की आजपर्यंत अनेक गोष्टी माहिती नव्हत्या त्या शिल्पामध्ये दिलेल्या आहेत। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या पर्यटकांना खूपच सगळ्या गोष्टी तुम्ही देखील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहात आणि सावित्रीबाईंचं काम देखील पुण्यात आपण पाहतोय, तर त्याबद्दल एकंदरीत काय वाटतं? एकंदर पाहिलं तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जे आहेत ते सध्या आपल्याला या ठिकाणी या जे चित्र आहे त्याचं उद्घाटन या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी जो संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे।